आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझा सलाम आहे. आज या ठिकाणी बोलत असताना मला एवढंच सांगायचं आहे, अध्यक्षांनी इथं सांगितलं की आजपर्यंत माझा समाज झोपलेला होता. दादा, दिलगिरी व्यक्त करतो, तुमचं खंडन करत नाही, पण मी माझी भूमिका स्पष्ट करतो. समाज कधीही झोपलेला नव्हता, समाज झोपलेला नाही आणि समाज झोपणार पण नाही. पण मला एवढं सांगायचं या ठिकाणी, समाजाला झोपवण्यासाठी ज्या ज्या नालायकांनी हरामखोरांनी आपला वापर करून घेतला त्यांना जाब विचारण्याची आता वेळ आलेली आहे. मला अधिकचं बोलायचं नाही, वेळ जास्त झालेला आहे, पण मला राहत नाही म्हणून मी सांगतोय. गेल्या काळामध्ये मी पाहतोय, जसा माझा जन्म झाला, जसं मला कळायला लागलं तेव्हापासून मी बघतोय हा समाज हा निष्ठावंत समाज आहे. तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमच्यासोबत आम्ही राहिलो, तुमच्याशी प्रामाणिक वागलो. हिथं आमचं चुकलं असेल तर ती चूक आम्ही पाठीमागे केलेली आहे. येत्या काळात ती चूक घडणार नाही. लक्षात ठेवा, जर येत्या काळात जर आपल्या विचारधारेला, आपल्या समाजाला असेल, आपल्या मित्राला असेल, आपल्या नातेवाईकाला असेल, आपल्या विचारधारा जर कोण महत्त्व देत नसेल आणि आपली चांगली विचारधारा खोडून काढण्याचा जर का कोण प्रयत्न करत असेल, त्याला येत्या काळात विधानसभा सोडा, लोकसभा सोडा, हरामखोरांना ग्रामपंचायत सदस्य होऊ द्यायचं नाही ही शपथ घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीने ह्या युवकांनी काम केलं पाहिजे. संघटना वाढली न वाढली फरक नाही, पण विचारधारेला तड जाता कामा नये, ही माझी भूमिका आहे. आणि यासाठीच आपण सर्वजण एकत्र काम करायचं आहे आणि करताले अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. बरंच काय बोलायचं आहे, पुढच्या कार्यक्रमात मी नक्की बोलेन. अधिक व्यासपीठावरचं मान्यवरांचा वेळ न घेता, सर्वांचा वेळ न घेता, वेळ खूप झालेला आहे. पण माझी एवढी इच्छा आहे, येत्या काळात परिवर्तन दिसलं पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. गावागावात आपली संघटना पोचली पाहिजे, ती विचारधारेने पोचली पाहिजे, कर्तृत्वाने पोचली पाहिजे. कुणाच्या मुंड्या मृगाळून जर कोणी संघटनेच्या बळावर जर कोणी चुकीचं करत असेल तर लक्षात ठेवा, हे चुकीचं आहे, त्याला संघटनेमध्ये थारा देता कामा नाही. तशा काही गोष्टी आल्या तत्काळ निदर्शनास आणून द्या. राजकारण, समाजकारण, अर्थकारण सगळ्या गोष्टी होत राहतील, पण तत्वात तडजोड होता कामा नाही. एवढी इच्छा व्यक्त करतो. यंग ब्रिगेडच्या तमाम मावळ्यांना माझा सलाम ठोकून त्यांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय भीम. धन्यवाद.